नमस्कार श्रोते हो, साई भक्तिसार चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा किंवा रामकृष्ण हरी लिहा। ह्या व्हिडिओमध्ये मी भगवद्गीतेतील 5व्या अध्यायातील कर्मसन्यास योग या कर्मसन्यास योगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कृष्ण भावना भावित कर्माबद्दल उपदेश केलेला आहे। तर आपण या अध्यायाला प्रारंभ करूया। अर्जुन उवाच संन्यासं कर्मणा कृष्ण पूर्णयोग्यं च संशसि यत्रेययतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता। आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? तात्पर्य, भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की भक्तिभावित कर्म हे शुष्क मानसिक तर्कवादापेक्षा अधिक चांगले आहे। भक्ती मार्ग हा शुष्क तर्कवादापेक्षा अधिक सोपा आहे, कारण भक्ती दिव्य स्वरूपी असल्यामुळे ती मनुष्याची कर्मबंधनातून मुक्तता करते। दुसऱ्या अध्यायात आत्म्याचे आणि त्याच्या प्राकृत देहबंधनासंबंधी प्राथमिक स्वरूपाचे वर्णन केलेले आहे। बुद्धियोग किंवा बुद्धी भक्तीद्वारे या भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे याचे वर्णन त्या ठिकाणी करण्यात आले आहे। तिसऱ्या अध्यायात सांगण्यात आले आहे की ज्ञानी मनुष्याला कोणतेही कर्तव्य करावयाचे राहत नाही आणि चौथ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की सर्व प्रकारच्या यज्ञकर्माचे पर्यवसान शेवटी ज्ञानामध्ये होते। तरीही चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला ज्ञानयुक्त होऊन जागृत होण्याचा आणि युद्ध करण्याचा सल्ला देतात। म्हणून भक्तियुक्त कर्म आणि ज्ञानयुक्त अकर्म या दोहोंवर एकाच वेळी जोर देऊन श्रीकृष्णांनी अर्जुनाला गोंधळात टाकले आणि त्याचा निश्चय डळमळीत केला। अर्जुनाला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास म्हणजे सर्व प्रकारच्या इंद्रियजन्य कर्माची समाप्ती करणे, परंतु जर एखादा भक्तिपूर्ण कर्म करीत असेल तर कर्माची परिसमाप्ती कशी होऊ शकेल? दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास त्याला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास हा सर्व प्रकारच्या कर्मापासून मुक्त असला पाहिजे, कारण कर्म आणि संन्यास याच्यात त्याला विसंगती दिसते। ज्ञानयुक्त कर्म बंधनकारक होत नाही म्हणून ते कर्म अकर्माप्रमाणेच आहे हे त्याला समजलेले दिसत नाही। म्हणून आपण सकर्म पूर्णपणे थांबवावे की ज्ञानयुक्त होऊन कर्म करावे यासंबंधी अर्जुन पृच्छा करीत आहे। श्लोक नंबर 2। श्री भगवान वाच संन्यास कर्मयोगश्व निःश्रेयसकरावुभुं तयस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते। श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्हीही मुक्ती देण्यात चांगले आहेत, परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासपेक्षाही उत्तम आहे। तात्पर्य, सकाम कर्म सांसारिक बंधनास कारणीभूत होतात। जोपर्यंत मनुष्य शारीरिक सुखाचा दर्जा सुधारण्याचा उद्देशाने कर्म करीत राहतो तोपर्यंत त्याला विविध प्रकारच्या शरीरामध्ये निश्चितपणे देहांतर करावेच लागते। यामुळे त्याचे भौतिक बंधन सतत चालू असते। श्रीमद भागवतात या उदाहरणाची पुष्टी पुढील प्रमाणे करण्यात आली आहे। नूनं प्रमत कुरुते विकर्म यदीन्द्रिय प्रीतय प्रुनोति न साधु मन्यते आत्मनो यमसन्नपि क्लेशदासदेह पराभवस्तावद् बोधजातो यावन्न जिज्ञासत आत्मतत्त्वं यावत् क्रियास्तावदिदं मनो वै कर्मात्मकं येन शरीरबन्धनं यौवमनक्रनुकर्मवशं प्रयुक्तिम् अविद्ययात्मयुनुपदीयमाने
प्रीत प्रतीर्ण यावन्मयी वासुदेवन्नमुच्यते देहयोगेन तावत. लोक इंद्रिय तृप्ती करण्यासाठी वेडे झाले आहेत आणि त्यांना माहीत नाही की आपले दुःखमय वर्तमान शरीर आपल्या गत काळातील सकाम कर्माचा परिणाम आहे. जरी हे शरीर तात्पुरते असले तरी ते मनुष्याला अनेक प्रकारे क्लेश देतच असते. म्हणून इंद्रिय तृप्त्यर्थ कर्म करणे योग्य नाही. जोपर्यंत मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाबद्दल जिज्ञासा करीत नाही तोपर्यंत त्याचे जीवन असफलच समजले जाते. त्याला जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत इंद्रिय तृप्तीसाठी सकाम कर्म करावेच लागते. आणि जोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीच्या भावनेमध्ये रत आहे तोपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करणे भागच असते. जरी मनुष्याचे मन सकाम कर्मामध्ये गुंतलेले असले आणि अज्ञानाने प्रभावित असले तरी त्याने श्री वासुदेवाच्या भक्तीविषयी आपले प्रेम विकसित केले पाहिजे. असे केल्यानेच त्याला भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. त्यामुळे केवळ ज्ञान मुक्ती प्राप्त करण्यासाठी पुरेसे नाही. आत्मस्तरावर कर्म करणे आवश्यक आहे, नाही तर भवबंधनातून मुक्ती मिळू शकत नाही. परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे सकाम कर्माप्रमाणे नाही. पूर्ण ज्ञानयुक्त होऊन केलेल्या कर्माने वास्तविक ज्ञानप्राप्तीमध्ये प्रगती होते. कृष्ण भावनेशिवाय केवळ सकाम कर्मापासून संन्यास घेतल्याने बद्ध जीवांचे हृदय वास्तविकपणे शुद्ध होऊ शकत नाही. जोपर्यंत त्याचे हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला फलाशेनेच कर्म करावे लागते. परंतु कृष्ण भावनाभावित कर्म हे मनुष्याला आपोआप सकाम कर्माच्या परिणामापासून मुक्त होण्यास सहाय्य करते, जेणेकरून त्याला भौतिक स्तरावर कर्म करावे लागत नाही. म्हणून कृष्ण भावनाभावित कर्म हे नेहमी कर्मसन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण कर्मसन्यासामध्ये पतन होण्याचा धोका असतो. श्रील रूप गोस्वामींनी आपल्या भक्ती रसामृत सिंधूमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना रहित संन्यास हा अपूर्णच असतो. प्रापन्निकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुना मुमुक्षुभि परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते. मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणारा मनुष्य भगवंताशी संबंधित वस्तूचा भौतिक समजून त्याग करतो तेव्हा त्याच्या वैराग्याला पूर्ण वैराग्य म्हटले जाते. जेव्हा भगवंतच अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत आणि मनुष्याने कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा दावा करू नये हे ज्ञान एखाद्याला होते तेव्हाच त्याचे वैराग्य परिपूर्ण होऊ शकते. मनुष्याने जाणले पाहिजे की वस्तुत्व कोणतीही वस्तू कोणत्याही आपल्या मालकीची नाही. तर मग संन्यासाचा प्रश्न येतोच कुठे? जो मनुष्य जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे तो खऱ्या अर्थाने नेहमी संन्यास अवस्थेत स्थित आहे. ज्या अर्थी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांची आहे त्या अर्थी प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्याच्या सेवेमध्येच केला पाहिजे. कृष्ण भावनायुक्त असा हा कर्माचा परिपूर्ण प्रकार मायावादी पंथातील संन्याशाने केलेल्या कृत्रिम संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. श्लोक नंबर 3. ज्ञेयस्य नित्यसन्न्यासियो न द्वेष्टि न काङ्गच्छति निर्द्वन्द्वो हि महाभावो सुखं बन्धात् प्रमुच्यते. हे महाभाव अर्जुना, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलाची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो. तात्पर्य, जो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित आहे तो नेहमी संन्यासीच असतो, कारण त्याला आपल्या कर्मफलांचा द्वेषही वाटत नाही किंवा आपल्या कर्मफलाची आकांक्षाही नसते. भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये समर्पित असा हा संन्यासी परिपूर्ण ज्ञानी आहे, कारण त्याला श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या मूळ स्वरूपस्थितीचे ज्ञान झालेले असते.
तो पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण पूर्ण आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत. हे ज्ञान परिपूर्ण आहे कारण ते गुणात्मकदृष्ट्या आणि परिणामकदृष्ट्या बरोबर आहे. श्रीकृष्णांशी एकरूप होण्याची संकल्पना चुकीची आहे कारण अंश हा पूर्णाशी कधीच बरोबरी करू शकत नाही. अंश हा गुणात्मकदृष्ट्या एक परंतु परिणामदृष्ट्या भिन्न आहे. हे ज्ञान योग्य आणि दिव्य असे आहे कारण अशा ज्ञानामुळे आकांक्षा आणि शोक करण्यायोग्य काहीच कारण नसल्याने जीव स्वतःमध्येच पूर्णत्व प्राप्त करतो. त्यांच्या मनामध्ये द्वंद्व मुळीच नसते कारण तो जे काही करीत असतो ते सर्व श्रीकृष्णा प्रीत्यर्थ करीत असतो. याप्रमाणे द्वंद्व स्थितीतून मुक्त असल्याने तो या प्राकृत जगात असूनही मुक्तच असतो. श्लोक नंबर 4. सांख्ययोगं प्रत्यग्गबाला प्रवदन्ति न पंडिता एकमप्यास्तीत सम्मगुभयोर्विन्दते फलम. केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग हा भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनापासून भिन्न आहे असे म्हणतात. जे लोक वस्तुतज्ञानी आहेत ते म्हणतात की या दोन्ही मार्गापैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गाचे फळ प्राप्त होते. तात्पर्य भौतिक अस्तित्वाचा आत्मा शोधणे हे भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनाचे ध्येय आहे. भौतिक जगताचा आत्मा म्हणजे श्री विष्णू किंवा परमात्मा होय. भगवत भक्ती म्हणजेच परमात्म्याची सेवा होय. एका प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाचा शोध घेतला जातो आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाला पाणी घातले जाते. सांख्य तत्वज्ञानाचा वास्तविक अभ्यासक भौतिक जगताचे मूळ म्हणजे श्री विष्णूंचा शोध घेतो आणि नंतर परिपूर्ण ज्ञानाने युक्त होऊन भगवत सेवेमध्ये संलग्न होतो. त्यामुळे तात्विकदृष्ट्या दोन्ही प्रक्रियामध्ये काहीच फरक नाही कारण दोन्हींचे देह श्री विष्णूच आहेत. ज्यांना अंतिम देह ज्ञात नाही तेच म्हणतात की सांख्य आणि कर्मयोगाचे ध्येय एक नाही परंतु जो ज्ञानी आहे तो या दोन्ही भिन्न प्रक्रियांचे ध्येय एकच असल्याचे जाणतो. श्लोक नंबर 5. यत्सांख्ये प्राप्यते स्थानं तदोगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च य पश्यति स पश्यति. जो जाणतो की सांख्य योगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांख्य योग आणि भक्ती योगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय. तात्पर्य तत्व संशोधनाचा वास्तविक हेतू जीवनाच्या परमदेहाचा शोध घेणे हा आहे. जीवनाचे अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार असल्यामुळे दोन्ही प्रक्रियाच्या निष्कर्षात मुळीच भेद नाही. सांख्य तत्वज्ञानाद्वारे मनुष्य या निष्कर्षाप्रत येतो की जीव हा भौतिक जगताचा अंश नसून परमात्म्याचा अंश आहे. परिणामी आत्म्याला भौतिक जगाशी काहीच कर्तव्य नाही आणि त्याची सर्व कर्मे परमात्म्याशी संबंधित असली पाहिजेत. जेव्हा तो कृष्ण भावना पारायण कर्म करीत असतो तेव्हा वास्तविकपणे तो आपल्या मूळ स्वरूप स्थितीमध्ये स्थित असतो. सांख्ययोग या पहिल्या प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगतापासून अनासक्त झाले पाहिजे आणि भक्तियोग प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये आसक्त झाले पाहिजे. वास्तविकपणे जरी या वरकरणी एका प्रक्रियेमध्ये अनासक्ती आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये आसक्ती दिसते तरी दोन्ही प्रक्रिया सारख्याच आहेत. प्रकृतीपासून अनासक्ती आणि श्रीकृष्णन प्रतीत आसक्ती या दोन्ही गोष्टी एकच आहेत. जो हे पाहतो तो सर्व गोष्टींना यथार्थ रूपामध्ये पाहतो. श्लोक नंबर 6. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगत योगयुक्तो मुनिर्भो नचिरेनाधिगच्छति. भगवद्गीतेमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही. परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो. तात्पर्य संन्याशांचे दोन प्रकार आहेत. मायावादी संन्यासी हे सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात
तर वैष्णव संन्यासी हे वेदांत सूत्रावरील यथार्थ भाष्य असणाऱ्या भगवत तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात. मायावादी संन्यासी सुद्धा वेदांत सूत्राचेच अध्ययन करीत असतात, पण ते स्वतःच्या शंकराचार्य कृत शारीरिक भाषांचा उपयोग करतात. भगवतपंथी विद्यार्थी हे पांचरात्री की विधीनुसार भगवत भक्तीमध्ये युक्त असतात. म्हणून भगवत सेवेप्रित्यर्थ वैष्णव संन्यासी अनेक प्रकारच्या कर्मामध्ये संलग्न असतात. वैष्णव संन्याशांना भौतिक कार्याशी मुळीच देणे घेणे नसते. आणि तरीही ते आपल्या भगवत भक्तीमध्ये विविध प्रकारचे कार्य करीत असतात. परंतु सांख्य वेदांत आणि तर्कवादाचे अध्ययन करण्यात मग्न असलेले मायावादी संन्यासी भगवत भक्तीचे आस्वादन करू शकत नाहीत. त्यांचे अध्ययन अत्यंत क्लिष्ट असल्याकारणाने ते कधीकधी ब्राह्मज्ञानाला कंटाळतात आणि याप्रमाणे ते योग्य ज्ञानाशिवाय श्रीमद्भगवताचा आश्रय घेतात. यास्तव त्यांचे श्रीमद्भगवताचे अध्ययन ही कष्टप्रद होते. शुष्क तर्कवाद आणि कृत्रिम रीतीने केलेले निर्विशेषवादी भाष्य मायावादी संन्यासासाठी व्यर्थच असते. भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेले वैष्णव संन्यासी आपली दिव्य कर्तव्ये पार पाडण्यास आनंदी असतात आणि भगवत धामातील अंतिम प्रवेशाची त्यांना निश्चिती असते. मायावादी संन्याशांचे कधीकधी आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून पतन होते. ते पुन्हा भौतिक स्वरूपाच्या परोपकारी आणि कल्याणकारी अशा कार्यामध्ये संलग्न होतात. म्हणून निष्कर्ष हाच आहे की कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये मग्न असलेले लोक हे ब्राह्म म्हणजे काय याची केवळ चर्चा करणाऱ्या मायावादी संन्याशापेक्षा श्रेष्ठ आहेत. मायावादी संन्यासी अनेक जन्मानंतर कृष्ण भावनेमध्ये येतात. श्लोक नंबर 7. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिये सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वनपि न लिप्यते. जो भक्तिपूर्ण कर्म करतो विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन व इंद्रिय संयमित करतो, तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही. तात्पर्य, जो कृष्ण भावनेद्वारे मुक्तिपथावर असतो तो सर्व प्राणीमात्रांना प्रिय असतो आणि सर्व प्राणीमात्र त्याला प्रिय असतात. हे त्याच्या कृष्ण भावनेमध्ये मुळे शक्य होते. ज्याप्रमाणे वृक्षाची पाने आणि शाखा वृक्षापासून निराळ्या नसतात, त्याचप्रमाणे अशा मनुष्याला कोणताही जीव श्रीकृष्णांपासून भिन्न आहे असे वाटणे शक्य नसते. तो योग्य रीतीने जाणतो की वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने ते पाणी सर्व शाखा आणि पानांना पुरवले जाते, किंवा उदराला अन्न पुरवठा केल्याने अन्नापासून प्राप्त होणारी शक्ती आपोआप संपूर्ण शरीराला पुरवली जाते. कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य सर्वांचा सेवक असल्याने तो प्रत्येकाला प्रिय असतो आणि प्रत्येकजण त्याच्या कर्मामुळे संतुष्ट असल्याकारणाने त्यांची भावना विशुद्ध असते. त्याची चेतना शुद्ध असल्यामुळे त्याचे मन पूर्णपणे संयमित असते आणि त्याचे मन संयमित असल्याकारणाने त्याची इंद्रिये सुद्धा संयमित असतात. त्याचे मन नेहमी श्रीकृष्णावर स्थिर असल्याने तो श्रीकृष्णापासून विचलित होण्याची कधीच शक्यता नसते. तसेच तो आपली इंद्रिये भगवत सेवेव्यतिरिक्त इतर कोठेही मग्न करण्याचाही संभव नसतो. श्रीकृष्णांशी संबंधित कथांशिवाय इतर काही ऐकणे, श्रीकृष्णांना अर्पण केलेला असा कोणताही पदार्थ खाणे त्याला आवडत नाही. श्रीकृष्णांना अर्पण न केलेला असा कोणताही पदार्थ खाणे त्याला आवडत नाही आणि श्रीकृष्णांचा ज्या ठिकाणी संबंध नाही अशा कोणत्याही ठिकाणी जाणे त्याला आवडत नाही. म्हणून त्याची इंद्रिये संयमित असतात. संयमित इंद्रिय असणारा मनुष्य कोणालाही दुखू शकत नाही. एखादा विचारेल की युद्धामध्ये अर्जुन इतका आक्रमक का होता, तो कृष्ण भावनाभावित नव्हता का? अर्जुन हा केवळ वर करणे आक्रमक होता. दुसऱ्या अध्यायामध्ये पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे कारण आत्म्याचा कधीच वध होऊ शकत नसल्यामुळे युद्धभूमीवर वरील सर्व उपस्थित व्यक्ती शाश्वत काळासाठी स्वतंत्रच राहणार होते. म्हणून आध्यात्मिकदृष्ट्या कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये कोणाचाही वध झाला नव्हता, तर प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार केवळ त्यांची वस्त्रे बदलण्यात आली होती. म्हणून कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये युद्ध करणारा अर्जुन वस्तुतः मुळीच युद्ध करीत नव्हता, तर तो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन श्रीकृष्णांच्या आज्ञांचे पालन करीत होता. असा मनुष्य कर्मबंधनात कधीही गुंतत नाही.
श्लोक नंबर 8. नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्वज्वश्रून्वन् स्पृंशज्विघन्नश्वग्नाच न स्वपनश्वनससनम् प्रलपनप्रलपन्विसृजग्गृह्यत्रन्मिषन्निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. दिव्य भावनायुक्त मनुष्य जरी पाहत असला, ऐकत असला, स्पर्श करीत असला, वास घेत असला, खात असला, हालचाल करीत असला, झोपत असला आणि श्वसन करीत असला तरी त्याला आपल्या ठाई नेहमी माहीत असते की वस्तुत आपण काहीच करीत नाही. काय सांगितले बघा इथं, दिव्य भावनायुक्त मनुष्य जरी पाहत असला, ऐकत असला, स्पर्श करीत असला, वास घेत असला, खात असला, हालचाल करीत असला, झोपत असला आणि श्वसन करीत असला तरी त्याला आपल्या ठाई नेहमी माहीत असते की वस्तुतः आपण काहीच करीत नाही. कारण बोलताना, उत्सर्जन करताना, स्वीकार करताना किंवा डोळ्याची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिय आपापल्या विषयामध्ये संलग्न आहेत आणि तो स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहे. तात्पर्य, कृष्ण भावना भावित मनुष्याचे जीवन विशुद्ध असते आणि म्हणून तत्कालिक आणि दूरवर्ती अशा कर्ता, कर्माधिष्ठान, प्रयत्न आणि दैव या 5 कारणावर अवलंबून असणाऱ्या कर्माशी त्याला काहीच कर्तव्य नसते. कारण तो श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतो. जरी तो आपल्या शरीर आणि इंद्रियाद्वारे कार्य करीत असल्याचे दिसले तरी त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाची आध्यात्मिक सेवेची नेहमी जाणीव असते. भौतिक भावनेमध्ये इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये मग्न असतात, परंतु कृष्ण भावनेमध्ये इंद्रिय श्रीकृष्णांची इंद्रिय संतुष्ट करण्यामध्ये मग्न असतात. म्हणून कृष्ण भावनाभावित मनुष्य जरी इंद्रियजन्य भौतिक कार्य करीत असल्याचे दिसले तरी तो सदैव मुक्तच असतो. पाहणे आणि ऐकणे हे ज्ञानेंद्रियाचे कार्य आहे, तर चालणे, बोलणे, उत्सर्जन करणे इत्यादी कर्म इंद्रियाचे कार्य आहे. कृष्ण भावनाभावित व्यक्ती इंद्रियाच्या कार्यापासून कधीच प्रभावित होत नाही. तो भगवत सेवेती व्यतिरिक्त इतर कोणताही कार्य करू शकत नाही, कारण तो जाणतो की आपण भगवंताचे नित्य दास आहोत. श्लोक नंबर 10. पाठीमाग श्लोक नंबर 10. ब्राह्मण्यादाय कर्माणि संगत्य करोति लिपत्येन स पापेन पद्यपत्रमीवांभसा. जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शले जात नाही त्याप्रमाणे पापकर्माने प्रभावित होत नाही. तात्पर्य, या ठिकाणी ब्राह्मणी म्हणजे कृष्ण भावना होय. भौतिक जगत म्हणजे 3 प्राकृतिक गुणाचे एकत्रित प्रकटीकरण होय आणि याला परिभाषिक शब्दात प्रधान म्हटले जाते. वेदमंत्र सर्वम होत द्रुब्रह मांडुक्य उपनिषद आहे. तस्माद् यत्तदह ब्रह नामरूप मन्नमच्च जायते. आणि भगवद्गीतेतील ममम एन्युर्मह द ब्रह विधाने दर्शवतात की भौतिक जगातील सर्व गोष्टी म्हणजे ब्रह्माची अभिव्यक्ती आहे आणि परिणाम किंवा कार्ये जरी भिन्न प्रकारे प्रकट झाली तरी ती कारणापासून अभिन्नच आहेत. ईशोपनिषदमध्ये सांगण्यात आले आहे की प्रत्येक गोष्ट ही परब्रह्म किंवा श्रीकृष्णांशी संबंधित आहे आणि म्हणून केवळ तेच प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत. जो पूर्णतया जाणतो की सर्व गोष्टी श्रीकृष्णांच्या मालकीच्या आहेत व ते सर्व गोष्टीचे अधिपती आहेत आणि म्हणून सर्व गोष्टींचा भगवत सेवेमध्ये उपयोग केला पाहिजे, त्याला पुण्य अथवा पापमय कर्मफलांशी स्वाभाविकतच काही कर्तव्य राहत नाही. विशिष्ट प्रकारचे कर्म करण्याकरता मनुष्याला भगवंतांनी प्रदान केलेल्या शरीराचाही कृष्ण भावनेमध्ये उपयोग करता येतो. ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यात राहूनही ओले होत नाही त्याचप्रमाणे हे शरीर ही पाप कर्माच्या कल्मशांच्या अतीतच राहते. भगवद्गीतेमध्येही भगवंत सांगतात की मयी सर्वांनी कर्मांनी संन्यस सर्व कर्म मला
समर्पित कर। एकंदरीत निष्कर्ष असा आहे की जो मनुष्य कृष्ण भावना रहित आहे तो भौतिक शरीर आणि इंद्रियांच्या संकल्पनेवर आधारित कर्म करतो, परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य आपले शरीर म्हणजे श्रीकृष्णांची संपत्ती असल्यामुळे ते श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये उपयोगात आणले पाहिजे या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करतो। पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज के, गोपाल कृष्ण महाराज के, सांब शर्मा देव गलाज ओम साईनाथाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। तर श्रोते हो, अध्याय 5वा श्लोक नंबर 10 पूर्ण केलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये। तर आता मी तुम्हाला तुमचा निरोप घेतो। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो। थोडीफार श्लोकामध्ये सांगताना चुकी झाली असेल क्षमा असावी। धन्यवाद।